सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी भजन करायचंय. भजन करायचंय. कसं करायचंय? लोकांना डीजेवर नाचायला लाज नाही वाटत, पण आरतीत टाळी वाजवा म्हटलं किंवा भजनात टाळी वाजवा म्हटलं की एरंडेल तेल प्यायल्यासारखा चेहरा होतो. असं होऊ देऊ नका. हे संकीर्तन आहे. आपणच आपला आवाज कमी ठेवलात तर या हिंदुस्थानात हिंदूंचं व्हायचं कसं? मोकळ्या हातानं, मोकळ्या मनानं आणि मोकळ्या गळ्यानं आनंदानं भजन करा. राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे गोविंद. मोठ्याने राधे गोविंद. वृंदावन चंद्र वृंदावन अनाथ नाथा दीन बंधो राधे गोविंद. अनाथ नाथा दीन बंधो राधे गोविंद. अनाथ नाथा दीन बंधो राधे गोविंद. नंद कुमारा नवनीत चोरा राधे गोविंद. नंद कुमारा नवनीत नंद कुमारा नवनीत चोरा राधे गोविंद. राधे गोविंद. वृंदावन चंद्र वृंदावन चंद्र अनाथ नाथा दीन बंधो राधे गोविंद. अनाथ नाथा दीन बंधो राधे गोविंद. यशोदबाला यदुकुल तिलका राधे गोविंद. यशोदबाला यदुकुल तिलका राधे गोविंद. राधे गोविंद. वृंदावन चंद्र वृंदावन चंद्र अनाथ नाथा दीन बंधो राधे गोविंद. अनाथ नाथा दीन बंधो राधे गोविंद. राधे 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 गोविंद. बोल राधे 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 गोविंद. राधे गोविंद. वृंदावन चंद्र गोविंद. राधे गोविंद. राधे 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 गोविंद. राधे 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 गोविंद. राधे राधे गोविंद. राधे 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 गोविंद. राधे गोविंद. राधे
भगवत भक्त जनीती ख्याती जीने जगत्रयी केली. कोणाचं आख्यान आहे सांगा बरं मला. जनाबाई. मराठवाड्यामध्ये गोदावरी जवळ गंगाखेड नावाचं गाव आहे. त्या गंगाखेड नावाच्या गावात जनाबाईंचा जन्म झाला. आई वडील हातावर पोट असलेले होते, म्हणजे 2 वेळेचं काहीतरी काम केलं, दिवसभर काहीतरी काबाड कष्ट करायचे, तेव्हा कुठे संध्याकाळी भाकर मिळायची. त्यांची ही मुलगी. त्या जनाबाई 7-8 वर्षाच्या होत्या आणि एके समयी कुणाच्या तरी कीर्तनाला जाऊन बसल्या आणि त्या कीर्तनामध्ये पंढरपुराचं महत्व कीर्तनकारांनी इतकं रंगवून रंगवून सांगितलं. आम्हा कीर्तनकारांना सवयच असते तिखट मीठ लावून वर कोथिंबीर खोबरं भुरकवून असं मसालेदार करायचं आणि श्रोत्यांपर्यंत सोडायचं, म्हणून श्रोते येतात. खरं सांगते, खरं जर तत्वज्ञान सांगायला गेलेत ना तर एक जण समोर बसायचं नाही. आणि कथेकरी बुवांनी पंढरपुराचं महात्म्य सांगितलं. या पंढरीचे सुख पाहता डोळा उभा तो जिव्हाळा योगियांचा. या पंढरीचे सुख पाहता डोळा पंढरीचे. या पंढरीचे सुख पाहता डोळा उभा तो जिव्हाळा योगियांचा. या पंढरीचे म्हणून या मन म्हणून या मन म्हणून या मन वेधिले चरणी. म्हणून या मन वेधिले चरणी आणि काय या गुणी बुडी गेले. या पंढरीचे सुख पाहता डोळा. या पंढरीचे उभा तो जिव्हाळा योगियांचा. उभा तो जिव्हाळा योगियांचा. योगी कुणाला म्हणतात? ज्याच्या अंतःकरणात कुणाच बद्दल आसक्ती जिव्हाळा नाही असा. पण योग्यांना देखील ज्याचा जिव्हाळा वाटतो तो कुठे उभा आहे? तो पंढरपुरात उभा आहे. आणि 7-8 वर्षाची ही जनी कीर्तनाला समोर बसलेली इतकं रंगवून रंगवून पंढरपुराचं महात्म्य तिने ऐकलं आणि घरी आली. आणि आईला म्हणते कशी, आई आम्हाला पंढरपूरला जायचंय ग. आईनं अगदी पोटाशी घेतलं, कारण आमची ही जनी इतकी शहाणी आहे उपजत, कधीही कुठला हट्ट केला नाही. बाळा आपण बाबा आलेत ना संध्याकाळी कामाहून की मग बाबांना विचारूया. संध्याकाळपर्यंत दारात उभी राहिली आणि संध्याकाळी बाबा जेव्हा आलेत तेव्हा बाबांच्या पायाला अगदी कडकडून मिठी मारली. अरे बापरे, लेकरू आज दारात उभं आहे वाट बघत. काय ग जने, काय पाहिजे तुला? अहो लेक हट्ट करते. हट्ट? आणि आमची जनी शक्यच नाही.
अहो ऐका तरी, लेक पंढरपूरला जायचं म्हणते. वडिलांचं अंतःकरण भरून आलं. काय म्हणावं आपल्याला? आपल्या लेकीचा एकही हट्ट आपण पुरवू शकत नाही, पण पंढरपूरला मात्र आपण तिला नेऊ शकतो. हा बाळा ऐक, पंढरपूरची वारी आहे, आषाढीची वारी आहे, ती आता आपण करू शकतो. पण पंढरपुरात निघायचं जायला गंगाखेडून म्हणजे ज्येष्ठात निघावं लागणार. उन्हाचा त्रास होईल बाबा, मी सहन करेन. बघ बरं, मागे फिरता येणार नाही. नाही बाबा आपण जाऊ, मी नक्की येणार, मी कुठला हट्ट करणार नाही. आता यांना काय मोठं रिझर्वेशन करायचं होतं का, रिसॉर्ट बुक करायचं होतं? काही नाही. वारी निघाली, त्याच्याबरोबर हेही निघाले. आणि वडिलांनी हातात टाळ घेतलीये, आईनं विणा घेतलीये, आणि जनाबाई डोक्यावर पिशवी घेऊन चाललेत. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय. पाय चालतायत आणि मुखानं नाम सुरू आहे. एकटं कसं जाणार देवा, आम्ही चाललो, तुम्ही आमच्या सोबत चला. आणि वारीचा तो आनंद, संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ माऊलींनी लिहिलेला, आणि सगळा वैष्णवांचा मेळा तिथं जमलेला. खायला काय होतं, काय खायचे? पीठ पिवळ्याचे नित्य खावयासी, वाहन नव्हते एकही वसायासी, त्रिवर्गाते भूमीच पहुडण्याला, अशा थाटे चालले पंढरीला, अशा थाटे चालले पंढरीला. पिवळा नावाचं एक धान्य यायचं पूर्वीच्या काळी, पौष्टिक असायचं पण अतिशय निकृष्ट दर्जाचं. कुळीत कसं असतं अगदी त्यापैकी. ते कालवायचं, त्याची काय भाकरी वगैरे थापली की थापली. वाहन नव्हते एकही वसायासी, विमान नव्हतं, रेल्वे नव्हती, मोठ्या मोठ्या बसेस नव्हत्या, झोपायला गाद्या नव्हत्या. आमचे महाराज म्हणतात, त्रिवर्गाते भूमीच पहुडण्याला, जमिनीवर काय जे छोटीशी आपली गोधडी टाकायची आणि त्याच्यावर झोपायचं. पण तुम्हाला सांगते, कुठली झोपेची गोळी कधी घ्यावी लागायची नाही. कितीही मोठ्या गाद्या असल्या, गाद्या विकत मिळतात पण झोप विकत मिळत नाही. आणि आमचे महाराज म्हणतात, अशा थाटे चालले पंढरीला. हा खरा पंढरपूरला जायचा थाट आहे, की जिथं भगवंताकडनं काहीही नकोय, फक्त भगवंत हवाय. पंढरपूरच्या वेशीजवळ आले आणि काय तो वारकऱ्यांचा आनंद मंडळी. खेळ मांडीला वाळवंटी गाई, खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे. क्रोधाभिमान केला पवटणी, क्रोधाभिमान केला पवटणी, एक एका लागतील पायी रे. खेळ मांडीला वाळवंटी गाई, खेळ मांडीला नाचती वैष्णव भाई रे. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा, हार मिरविती गळा, टाळ मृदुंग
सगळे एकमेकांना वर्णाभिमान विसरली याती. कोण मोठे कोण लहान आहे, कोण कोणच्या जातीचं आहे, कुणाचाही काही पत्ता नाही. एका लोटांगणे जाती, निर्मळ चित्ते झाली नवनीते. बघा तुकाराम महाराज किती चपखल शब्दाची रचना करतात. नवनीतासारखं चित्त झालंय. नवनीत कसं आहे, ज्याच्यात कुठल्याही प्रकारचा शुष्कपणा नाही, लोण्यासारखा. आणि कृष्ण हा नवनीत चोर आहे, म्हणजे माखन चोर आहे. चित्त हे लोण्यासारखं झालं तरच भगवान जवळ येतात, त्यांना ते हवंय. हा सगळा सोहळा अनुभवते. आणि आमच्या दासगणू महाराजांनी जनाबाईंचं वर्णन केलंय. कशा होत्या जनाबाई दिसायला? ठेंगणी जनीची मूर्ती असे कुरुपती, नेसण्या प्रती फाटकी फडकी, फाटकी फडकी. बिनकाठी चोळी अंगात असे बहु फिकटी, सावळा जियेचा मान, नयन ते लहान आखुडशी मान. शिरी कच उडती, शिरी कच उडती, नातेल म्हणून गाराणे जणू का करती. नापदी घालण्या वाहन, काकडे छान करामध्ये लहान. काळी कुळकुळती, काळी कुळकुळती, निज बंधू टाळतो साथ तयाची. कशाय म्हणाले जनाबाई दिसायला? कुरूप आहेत, ठेंगणे आहेत. ठेंगणी मूर्ती आहे, दिसायला काही चांगली नाहीये. असं का लिहिलं? याच आमच्या दासगणू महाराजांनी मीराबाईंचं आख्यान लिहिलंय. त्या मीराबाईंचं वर्णन करताना म्हणतात, तन्वी सुहास्य वदना रमणीय गात्रा, पाहून लज्जित जिचा नलिनी सुनेत्रा. गोरोचना परिसवर्ण असे तनूचा, आल्या आकार धरुनी भ्रुकुटी धनूचा. सगळी सौंदर्य लक्षणं मीराबाईंसाठी लिहिलीत आणि जनाबाईंसाठी कुरूप म्हटलं. का? त्या कुरूप होत्या म्हणून कुरूप म्हटलं, सुंदर होत्या म्हणून मीराबाईंना सुंदर म्हटलं. कारण त्यांच्या बाह्य देहाशी आम्हाला काहीही कर्तव्य नाहीये, कारण हा काही दिवाळी अंक नाही. आतमध्ये काहीही कचरा छापला तरी वरचं चित्र सुंदर ठेवलं म्हणजे दिवाळी अंक होतो. पण हेच आमचे दासगणू महाराज म्हणतात, मीरा घाली मोतीचूर, जनी कांदा भाकर, पण दोघींनाही मुरलीधर वश झाला सारखाची. पण भगवंतासाठी या दोघीही तेवढ्याच जवळच्या आहेत. साध्या मोलकर्णीच्या त्या मुलगी आहेत, त्यांच्याकडे कुठे वेशभूषा करण्यासाठी कपडे म्हणून फाटके तुटके जे काही वस्त्र नेसले असतील, अशा थाटात त्या पंढरपूरला पोहोचल्या. चंद्रभागेचं दर्शन घेतलं. चंद्रभागा अवलोकिता, जनी हर्षिली तत्वता, घातिले तिने दंडवता, शिखर दृष्टी पडताची. चंद्रभागा दिसली, मंदिराचा कळस दिसल्या बरोबर जनाबाईंनी लोटांगण घातलं. तिथला तो आनंदी आनंद. जने समाधान झालं तुझं? हो म्हणे आई, काय आनंद आहे. काय दुर्दैव म्हणा का सुदैव म्हणा, त्या वर्षी आषाढीच्या वारीमध्ये पटकीची साथ आली. पटकी म्हणजे मराठीत म्हणायचं त्याला कॉलरा. पटकी म्हटलं की कळत नाही, कॉलरा म्हटलं की कळतं. आणि तुम्हाला सांगते, जसं कोविड मध्ये झालं तसंच किड्या मुंग्यांसारखी माणसं मरायला लागली. आणि जनाबाईच्या आई वडिलांना पटकीची लागण झाली. जननी जनक जनीचे झाले हैराण फार वाख्यांनी, मुळमुळू जनी रडे तई, दुर्धर सातो प्रसंग पाहुनी. आई वडिलांना भयंकर त्रास व्हायला लागला त्या पटकीची लागण झाल्यामुळे. आणि जनाबाईंना वाईट वाटतंय की मी हट्ट केला पंढरीला चला म्हणून, आज माझ्या आई बाबांची ही गत झाली. आई उठ ना ग. दोघांचेही डोके आपल्या मांडीवर घेतले. बाबांना पाणी पाजते, आईला काहीतरी खायला घालते.
तुम्हाला सांगते, उभयतांचे ते प्राण निघून गेले, उभयतांचे ते प्राण निघून गेले, अल्पवयी त्या जनीला न कळू आले. शवालागी जाऊन मिठी मारी, मुखावरचे जननीच्या केसवारी, मुखावरचे जननीच्या केसवारी. आई उठ ना ग, मी हट्ट केला ना ग म्हणून तुझी ही अवस्था झाली. बाबा उठा. सारखं आई बाबांना उठवण्याचा प्रयत्न केलाय. दोघांचे प्राण कधीच निघून गेलेत, पण ही इतकी लहानशी पोर, हिला कुठून ते कळणार. बरं, जवळ पैसा नाही, कोणी ओळखीचं नाही, जाणाऱ्या येणाऱ्यांना मदत मागावी, तो ह्यांची अवस्था बघून कोण ते मागे लचाण लावून घ्यायचं. कोणी हिच्याकडे बघायला तयार होईना. कसं बस करत त्या एका पिंपळाच्या झाडाखाली ही घेऊन बसलेली आहे. आणि हे दृश्य बघितलं भगवंतानं आणि एका ब्राह्मणाच्या रूपात आले. द्विजवेश घेऊन आला, द्विजवेश घेऊन आला, तिज पाशी भीमा तटवाला. श्रीहरी तू सांग कुणाची पोरी, तू सांग कुणाची पोरी, वग मला हकीकत सारी लवकरी. ही मढी कुणाची तरी, ही मढी कुणाची तरी, असे लवकरी, असे तिचा बदला, असे तिच बदला. करी देव साई गरीबाला, पहा कसा द्विज वेश घेऊन आला, तिज पाशी भीमा तटवाला. श्रीहरी एका ब्राह्मणाचं रूप भगवंतांनी घेतलं आणि जने जवळ आले. तिनं विचार केला, इतक्या वेळ मी वाट बघते, कुणीच माझ्याकडे बघत नाहीये, त्या अर्थी हा नक्की कुणीतरी महत्वाचा व्यक्ती असेल, महत्वपूर्ण सज्जन व्यक्ती असेल, म्हणून तिनं त्या ब्राह्मणाचे पाय धरले. अगं जने, तू गंगाखेडची ना? हो म्हणे. अगं मग ही कुणाची मढी घेऊन बसली, इथे कशाला आलीस? यात्रे करू आम्ही वा आलो, यात्रेस पंढरी माझी, ही न मढी भूदेवा, माता पितरे आहेत. ही मढी नाही ब्राह्मण देवा, ही माझ्या आई वडील आहेत. जनीला ते सहन झालं नाही. अगं हे तुझे आई वडील नाही, मी तुझा बडव्या, तुमचा पुजारी आहे. आणि तुझे आई वडील देवाच्या गाभाऱ्यात पोचले, तुझी कोणाची तरी चुकामुक झालीये आणि तू भलत्यांनाच आपले आई वडील समजते. तुझे आई वडील असे दिसतात का? 2 क्षण तिनेही विचार केला, कारण प्राण गेल्यानंतर शरीराची अवस्था फार विचित्र असते. फुगू लागली होती प्रेत, चेहरा फुगला होता. तिने एकदा त्या बडव्याकडे बघावं, एकदा आपल्या आईबाबांकडे बघावं. अगं चल, मी तुला घेऊन जातो, तुझ्या आईबाबांची भेट घालून देतो. लहानची जनी भगवंताचं बोट धरून त्या ब्राह्मण वेशातल्या देवाच्या गाभाऱ्याकडे निघाली. आणि इकडे भगवंतांनी गरुडाकडे कटाक्ष टाकला. गरुडानी परस्पर त्या दोघांचं अंतिम कर्म, आई वडिलांचा जो अंतिम संस्कार आहे तो गरुडाने पार पाडला. आणि इकडे भगवंत तिला गर्भगृहात घेऊन आले. ती म्हणाली, देवा तूच आला होतास ना रे ब्राह्मणाच्या रूपात? हा, अरे कस्तुरी कितीही लपवली तरी सुगंध कधी लपत नसतो. जने, तुला किती जन्माचे तुझे आईबाप बघायचे सांग? तुला मी आत्ता तुझ्या 21 जन्मांच्या आईबाप दाखवू शकतो. नाही म्हणे देवा, माझ्या फक्त आईबाबांना मला एकदा भेटायचंय. आईबापांचं दर्शन झालं. जने, कशी आहेस ग बाळा, सुखी आहेस ना? इथे भगवंताच्या गाभाऱ्यात आलीयेस, पंढरीतच तू राहा. जने, आई बाबांना परत आणू का? भगवान विचारतायत. जनी म्हणते नको,
इथं फार त्रास आहे, आई बाबांना तुझ्या वैकुंठात ठेव बाबा, फक्त अधूनमधून मला दर्शन कधी आई बाबांची आठवण आली तर मात्र दाखव. देव म्हणाले पण कुणी नसताना येत जा, नाही तर हाच नवीन बिझनेस लोकांनी माझा चालू करायचा, हे फक्त तुझ्यासाठी आहे. ठीक आहे म्हणे. आणि त्या दिवसानंतर जनाबाई त्या पंढरीतच वाढू लागल्या. कुणाच्या घरी 4-5 कष्ट करायचे, काम करायचे, कोणाकडे गौऱ्या थापायच्या, कोणाकडे दळण दळायचं. पण दळण दळताना, गौऱ्या थापताना भगवंताचं नाम, मुखानं नाम आणि हातानं काम. कुठल्याही कामा करता कधीही कंटाळा नाही, चेहरा सदैव हसतमुख. आमची आजी म्हणायची, माणूस गोड नसतो, काम गोड असतं. कष्ट करणारा जीव सगळ्यांना आवडतो, त्यामुळे जनाबाई पटकन सगळ्यांच्या लोकप्रिय व्हायच्या. कुणाच्याही गडे कुठलीही काही अडचण असली की जनीला बोलवा. असं करत करत अजून 4-5 वर्ष उलटून गेलीत. आणि आता भगवंतांनी विचार केला की जनी कितीही झालं तरी स्त्री देहात आहे, तिला संरक्षणाची गरज आहे. आणि म्हणून भगवंतांनी गुरुला पाठवलं. ज्या क्षणी जीवात्मा पक्का होत आलाय हे भगवंताला कळलं, त्या क्षणी गुरूंना भगवान पाठवतात. एके दिवशी नामयाच्या दृष्टीस पडली जनी, पुसे तिज आलीस तू कोठुनी. अल्पवयीन परी शांतपणाचा मेरू तू भाससी, आहेत का जननी जनते तुझी. ऐकून तयाचे बोल जनी बोलली, मम तात मायही साच विठू माऊली. घेऊन कटेवरी हात उभी राहिली, त्या विण मजला कोणी न आता, त्या विण मजला कोणी न आता. अवघा हा श्री हरी सारी भिस्ततयाच्या वरी. एके दिवशी नामयाच्या दृष्टीस पडली जनी, नामदेव महाराजांच्या दृष्टीस ही जनाबाई पडली. आणि नामदेव महाराजांनी तिला विचारलं, अल्पवयीन परिशांतपणाचा मेरू तू भाससी. सामान्यतः लहान मुलं ही चंचल असतात, इकडून तिकडे हे खेळणं खेळू का ते खेळणं खेळू, इकडे जाऊ का तिकडे जाऊ. पण हिच्या चेहऱ्यावरची जी शांतता होती, तृप्तता होती, ती काहीतरी अलौकिक होती. तुझे आई वडील कोण, कुठून आलीस, हिनं विचार केला. 4-5 वर्ष इथे राबते, 4 गोड शब्द बोलणारा मला कोणी भेटला नाही, हे महाराज माझ्याशी इतकं गोड बोलतायत, म्हणजे हे नक्की कोणीतरी विशेष आहे. म्हणे महाराज मला आई बाप कोणी नाही, हा पंढरीचा पांडुरंग हाच माझा आई आणि हाच माझा बाप, त्याच्याशिवाय मला या जगात कोणी नाही. हे ऐकल्यानंतर नामदेव महाराजांना अतिशय आनंद झाला. भक्तश्रेष्ठ भगवंताचा सख्य भक्ती न वात्सल्य भक्ती करावी ती आमच्या नामदेव महाराजांनी ते तिला घरी घेऊन आले. आता नामदेव महाराजांकडे कोणची इस्टेट वाया चालली होती, नामदेव महाराजांची आई. काय नाव होतं, काय नाव होतं नामदेव महाराजांच्या आईचं, गोणाई. आणि बायकोचं नाव होतं राजाई. त्या गोणाईने बघितलं की हा नाम्या आलाय आणि सोबत एक लहानची पोर घेऊन आलाय. नाम्या ठोंब्या वेडाच दिसशी मला, धादिन धादा दिन दादिन दादा, वेडाच दिसशी मला. नाम्या ठोंब्या वेडाच दिसशी मला. घरचे उपाशी निशिदीन मरती
ठोंब्या, अरे तुला काही अक्कल आहे की नाही? नुसता वयानं वाढलास मेल्या, हा? अक्कल काही वाढली नाही. अरे हिला कशाला आपल्या घरी घेऊन आलास? आई, अगं राहील आपल्या घरी, आपण जे 4 घास खातो ते तिला 1 घास देऊ. मेल्या, 4 घास खायला उष्टी ताटा आपण विसळून पितो, अशी आपली गत आहे. आणि त्यात एकादशीच्या घरी शिवरात्र पाहुणी. हिने विचार केला, कधी आपल्याशी गोड शब्द न बोलणारे हे महाराज आपल्याला घरी घेऊन आलेत. थोरा मोठ्यांची निंदा करणंच वाईट नसतं, ती निंदा आपल्या कानांनी ऐकणं सुद्धा वाईट असतं. म्हणे, आई तुम्ही या महाराजांना काही म्हणू नका. तापू नको तू माते, राहीन उच्छिष्ट सेवुनी तुमचे. परिसंत नाम देवा, अशुभ असे तू वदू नको वाचे. आई, या महाराजांना काही म्हणू नका. तुम्हाला मी 4 कामं करू लागेल. आमच्या घरची कामं करायला आम्ही समर्थ आहोत. नाही तर 10,000 रुपये पगार वाढत नाही तर पोळ्या लाटायला बाई लागते घरात. आम्हाला कुठल्याही कामाला मदतीची गरज. आमची कामं आम्ही समर्थ आहोत करायला. आमच्या तब्येती चांगल्या आहे. कामं करतो म्हणून तब्येती चांगल्या आहेत. नाही म्हणे आई, तुमच्या पानातलं उष्ट खाऊन राहीन. बर, गोणाई फणसासारख्या होत्या, म्हणजे वरून काटेरी आणि आतमध्ये गोड. इथं घरात राहायचं नाही म्हणे. का तुझं काय जे झोपडं बांधायच्या घराच्या बाहेर? हो म्हणे, तुम्हाला माझा काहीही त्रास होणार नाही. आणि नामदेवांच्या घराच्या अगदी शेजारी तिनं आपलं झोपडं बांधलं. नामदेव महाराजांच्याकडे प्रत्यक्ष भगवंत जेवायला यायचे. हो, प्रत्यक्ष अनंत कोटी ब्रह्मांड नायक, ज्याचं नख सुद्धा लोकांना दिसत नाही, मोठमोठ्या योग्यांना दिसत नाही, ते नामदेव महाराजांच्या ताटात जेवायला यायचे. आणि काय तो सोहळा, कवळ घालिती एकमेका, देव भक्तांच्या कौतुका, पाहण्याप्रती जनी देखा, द्वारा माझी तिष्ठिली. जनाबाईंनी बघितलं आपल्या गुरु महाराजांचा काय अधिकार आहे. दारातनं बघते डोकावून छोटीशी जनाबाई 12 वर्षाची, आणि म्हणते भगवंत त्याला खायला घालतायत आणि हे भगवंतांना कवळ भरवतात एकाच ताटात. अहो, ज्याचं जेवण सोहळ्यात असतं तो सगळं सोहळं ओळं विसरून आपल्या भक्ताच्या पानातला त्याचं उष्ट खातोय. हिनं हा विचार केला, देवा माझ्या नशिबी कधी हा योग येईल रे. कधीतरी असं होईल का की तू माझ्यासोबत जेवायला बसलाय. मनात विचार केला, माझ्यासारखी ही नदी न मी इतकी साधी मोल करीन, माझ्यासाठी कशाला पांडुरंग येईल. मी ही नदी न भगवंता, मी ही नदी न भगवंता, म्हणून का रमेच्या कांता, या क्षणी वगळले मला घन नीळा, हे कमल नयन गोपाळा, यदुपते दीन आहे म्हणून तू माझ्यासाठी आला नाहीस करे. अरे पण मला एक सांग, तूच जर अधिकार बघायला लागलास तर माझ्यासारखीने जायचं कुठं? सरोवर एखाद वेळ माशावर रुसू शकेल कदाचित, पण माशानं कसं रुसावं सरोवरावर? तुझ्याशिवाय माझा आहे तरी कोण? आणि तूही असला रुसून बसलास, माझ्या जवळ आला नाहीस तर मी काय करू? असा विचार जनाबाईच्या मनात चाललाय. पण ही दारातनं डोकावून बघते हे म्हटल्या बरोबर त्या गोणाईचा पारा जो चढला. उभी राहीन मेले द्वारा, उभी राहीन मेले द्वारा, घास लागेल शारंधरा, घास लागेल शारंधरा, बसू नको सटो कित इथे, बसू नको सटो कित
जेवत असलं तर त्या शारंगधराला विठ्ठलाला घास लागेल, घास अडकेल, ठसका लागेल आणि खरोखरीच भगवंतांना ठसका लागला, पण जनाबाईमुळे नाही, या गोणाईच्या आवाजाने. अगं असं टोकीत बसू नये. कोणी जेवत असलं तर जा म्हणे लठ्ठे बाहेर हो. आता लठ्ठे हा शब्द जनाबाईंच्या बाबतीत अजिबातच योग्य नाही, कारण जनाबाईला आमच्या रुंदी नव्हतीच, नुसती उंची होती. खपाटीला गेलेलं पोट. तिनं विचार केला, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, आई म्हणतात ते बरोबर आहे, राग आला नाही, आई म्हणतात ते बरोबर आहे, आपण असं दारात डोकावणं बरं नाही. जनाबाई निघून गेली. फार बरे म्हणून जनी जाऊन निज झोपडी मध्ये निजली, परिती गोष्ट विबुध हो, भीमा तटवासिया नसे रुचली. ही गोष्ट आवडली नाही दोघांना. कोणाला? एक देवाला आणि दुसरी नामदेवाला. देवा, ही जनी लहानशी पोर तुमची इतकी वाट पाहते, एकदा जा ना तिच्याकडे. जातो म्हणे, पण तुझ्या आईला झोप लागू दे. ती गोडाई म्हणे, मला तिची भीती वाटते, एवढा तोफखाना आहे म्हणे, तिला झोपू दे, जेवणच जात नाही म्हणे मला तिच्यामुळे. आणि खरोखरीच रात्र झाली आणि भगवान नामदेवाच्या घरातनं सगळे झोपल्यात, बरोबर जनीच्या झोपडीकडे गेले. काय वर्णन केलंय आमच्या दासगणू महाराजांनी. झोपडी वाटली जाण जनीची छान, झोपडी वाटली जाण जनीची छान. जरी वंश गवत तिजवरती परी करी, हरी तियेचा मान. अंथरण्या वाकळ आत परिठी गळतीला सात, वळवळती उवा अत्यंत, घप घपा येत जरी घाण परीती झाली शालूवर ताण. घप घपा येत जरी घाण तरी ती झाली शालूवर ताण. झोपडी वाटली जाण जनीची छान. जरी वंश गवत, कशाने तयार झाली होती ती झोपडी? बांबूनी आणि गवताने. परी करी हरी तियेचा मान. त्या झोपडीत पाय ठेवताना भगवंतांनी आधी त्या झोपडीला नमस्कार केला. अंथरण्या वाकळ आत. कशावर झोपलीये? वाकळीवर. कशी वाकळे? परी ठिगळतीयेला सात. किती त्याला किती ठिकाणी छिद्र आहे माहित नाही. वळवळती उवा अत्यंत. कधी त्या वाकळीला पाणी लागलंय काय माहिती. कित्येक दिवस ती धुतल्या गेली नाही म्हणून घाण वास येतोय. पण आमचे महाराज म्हणतात परी ती झाली शालूवर ताण. एखाद्या शालूला लाज वाटेल अशी ती वाकळ होती का? कारण जनाबाई सारख्या शुद्ध अंतःकरणाच्या भक्ताचा त्या वाकळीला स्पर्श झाला होता म्हणून. काय केलं भगवंतांनी? जनीचे पाहून वदन आला बलागे नारायण, म्हणे भाग्य माझे धन्य धन्य, करी आले चरण तुझे. तिचे पाय दाबायला. मंचक गाद्या त्यागुन हरी तेथे वाकळीवरी बसला, भगवत भक्त जनीचे चहुहाते पाळ पाय दाबिता झाला. चारही हात, दोन हात पुरले नाहीत म्हणून पांडुरंगाने आपल्या चतुर्भुज हातांनी, चारही भुजांनी त्या जनाबाईचे पाय आपल्या हातात धरले आणि ते चेपू लागला. काय कष्ट करतो हा जीव. आणि एवढं असूनही चेहऱ्यावरचं हास्य कधी लोपलं नाही जनीच्या. काय करू जने मी तुझ्यासाठी सांग. मनात भगवंताला असं झालंय की हिच्यासाठी मी काय करू. तिचा लाड करतायत, तिच्या मस्तकाचं अवघ्राण करतायत. आणि आता मात्र भगवंतांना वाटलं हिला जाग करावं. जने उठ ना ग. जागे करून जनीला प्रभू बोले मी बहुत उपवासी. जने मला खूप भूक लागली ग.
माझं काही जेवणच झालं नाही. अरे देवा, आत्ता जेवून आलास रे नामदेवांकडे, माझ्या महाराजांकडे. तुला सांगू, मला त्या गोणाईच्या भीतीनं जेवणच जात नाही म्हणे. मला तुझ्या सोबत जेवायचंय. अरे तुझ्या पानातलं उष्ट मिळावं म्हणून मी वाट बघतेय. थोडं थांब. आता तुझी पहाट होईल ना, पहाट झाल्यानंतर तुला लोणी साखरेचा प्रसाद मिळेल, नैवेद्य दाखवतील. जने ते लोणी साखर मला नुसतं दाखवण्यापुरतं असतं. एकदा माझ्या ओठाजवळ नेलं की पटकन कोणी खायचं तो नंबर आधीच ठरला असतो म्हणे. अरे असं नको करूस रे. मी काय देणार रे बाबा. तुझं काय देऊ सावळ्या मी खाया तरी रे. तुझं काय देऊ सावळ्या मी खाया तरी. मी दुबळी पटिक नाम्याची सांग श्री हरी. उच्छिष्ट तुला देणे गोष्ट ना बरी रे. उच्छिष्ट तुला देणी गोष्ट ना बरी. तू जगन्नाथ तुझ घालू कशी भाकरी रे. नकोवंत मदीय पाहूस सख्या भगवंता श्रीकांता. मध्यान्ह रात्र उलटून गेली ही आता. जाण चित्ता जा होईल तुझा काकडा राऊळांतरी रे. जा होईल तुझा काकडा राऊळांतरी. आडतील भक्त नैवेद्य नाना परी. तुझं काय देऊ सावळ्या मी खाया तरी. मी तुला काय खायला नाही. अरे बाबा, 4 लोकांकडे काम केलं की मला कोणीतरी उष्टी भाकर देतं. मोलकर्णीला ताजं कोण करून देणार. ती उष्टी भाकर तुला देणं मला योग्य वाटत नाही. तू सगळ्या जगाचा राजा आहे. तू जगन्नाथ आहे, तुला मी भाकरी कशी घालू. माझा अंत बघू नकोस. आत्ता काकड आरती होईल आणि तुला सगळा महाप्रसाद मिळेल. नको मजसी शर्करा मजसी दे तुझी भाकरी. असे म्हणून बोलणे उघडिते ततो श्रीहरी. बळे धरून या जनी तिज सवे प्रभू जेविला. शिळे परिणत्यातला कणही एकठो ठेविला. मला साखर नको, मला लोणी नको, मला तुझी उष्टी भाकरच हवी आहे म्हणे. आणि खरोखरीच टोपलं जसं भगवंतांनी उघडलं त्याच्यात अर्धी भाकर होती. आणि जशी नामदेव महाराजांबरोबर लीला केली तशीच जनाबाईंबरोबर कवळ घाली ती एकमेका. देव भक्तांच्या कौतुका पाहण्याप्रती तोच आनंद आहे. जनाबाईला भगवंत घास घालतायत आणि जनी भगवंताला घास भरवते. त्यात थोडा वेळ गेला. आता खाल्लं की काहीतरी व्यायाम पाहिजे. ऐक म्हणे जने, तुझं दळण मी दळीन. ठीक आहे म्हणे. भगवंतांनी आपले सगळे दागिने काढून ठेवले, आपला शेला काढून ठेवला आणि दळण दळायला लागले. आता दळण दळण्याचा एक ताल असतो, त्या तालात बरोबर दळायचं असतं. माझ्या भक्ती मळ्या माझी, माझ्या भक्ती मळ्या माझी. भाव तुळशीच्या मंजिरा, भाव तुळशीच्या मंजिऱ्या. प्रेम दोरा घेऊन हाता, प्रेम दोरा घेऊन हाता. हर गुंफीन शारंगरा, हर गुंफीन शारंगरा. जनाबाई ओव्या म्हणतायत, भगवान दळतायत दळण दळ. काय पायलीभर झालं असेल का नाही कोणास ठाऊक, पण भगवंताच्या हाताला फोड आलेत आणि जनाबाई लागल्यात हसायला. जने कशाला हसतेस म्हणे. का बरं हसतेस.
अरे कसा रे तू तो गोवर्धन पर्वत उचललास म्हणे, मी रोज 5-5 पायल्या 6-6 पायल्या दळते, माझ्या हाताला नाही कधी फोड आले, आणि तू बघ एक पायली दळत नाही ते लगेच लाल लाल तुझे हात झाले. जने हसण्याचं काही कारण नाही बरं का. थट्टा विनोद दोघांच्या सुरू आहेत, आणि असं करत करत पहाट व्हायला लागली. प्रभातीचा चौघडा वाजू लागला घडघडा, त्या योगाने कानकोंडा झाला विठ्ठल मानसी. ओव्या म्हणत म्हणत जनाबाई झोपून गेल्यात, आणि इकडे पहाटेचा चौघडा वाजायला लागला. आता मात्र भगवंताला चैन पडेना, आता जाणं आलं. आणि काय झालं, लगबगिने ती वाकळ घेऊन जनीची अंगावरती, लगबगिने ती वाकळ घेऊन जनीची अंगावरती, रावळात तो विठ्ठल गेला, रावळात तो विठ्ठल गेला, धन्य जनीची भक्ती जय हरी सुख कंदा, मेघश्याम मुकुंदा जय हरी सुख कंदा. काही गडबडीत दागिने ठेवले तसेच, आणि ती जुनी वाकळ भगवंतांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि पळाले, गुप्त झाले, आणि गर्भगृहामध्ये भगवंत उभे राहिले पुन्हा मूर्ती होऊन. आणि इकडे त्या बडव्यांनी पूजा करण्यास प्रारंभ केला, आणि काकड आरतीचा समय झाला. बघतात तर काय, भगवंताच्या गळ्यातले अलंकार, समस्त अलंकार, हातातल्या अंगठ्या, सुंदर असलेला शेला हा दिसत नाहीये, आणि ही कुठली तरी घाणेरडी वाकळ भगवंताच्या अंगावर आहे. चोरिली विठूची शाल खचित कुणी काल, चोरिली विठूची शाल खचित कुणी काल, ना दिसत गळ्यातील गोफ तसा तो नुदन कलगीचा हार, ना दिसत गळ्यातील गोफ तसा तो नूतन कलगीचा हार, कंठान दिसत मोत्याचा पत्ता न कडी अंगठीचा, मोडीला ठाव पौचीचा, हा हाय झाला घात आमुचा, ऐन चोरीला मान, चोरिली विठूची शाल खचित कुणी काल. भगवंताच्या अंगावरचे अलंकार चोरणारा चोर कोण आहे? नवीन काल राजाने शृंगार केला होता, आणि आम्हाला सांगितलं होतं की काकड आरतीपर्यंत तो शृंगार तसाच ठेवा, मी बघायला दर्शनाला येणार आहे पांडुरंगाच्या. आता राजानं केलेला शृंगार चोरणारा कोण? कंठा दिसत नाही, अंगठ्या दिसत नाही, कलगी तुरा दिसत नाही, सुंदर शेला दिसत नाही, मोत्याचे हार घातले ते दिसत नाहीत. काय करायचं आता? इथे सगळेच एकमेकांकडे संशयास्पद नजरेनं बघतायत. तर एक म्हणाला, ही वाकळ माझ्या ओळखीची आहे, ही वाकळ म्हणे आमच्याकडे कामाला येणारी ती जनी, ती वाकळ पांघरून येते, आणि मोठ्या आनंदानं मला सांगते की माझ्या गौरीतनं विठ्ठल विठ्ठल आवाज येतो. हा, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, मस्त ताल देत देत गौऱ्या थापते, आणि म्हणते माझी गौरी विठ्ठल विठ्ठल ऐकवते दळण दळताना, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, धुणी धुताना जय जय विठ्ठल जय हरी. आता ती स्वतःला म्हणत होती, संत ही गोधडी दिसत असे बहुधा जनीची, बुद्धी कशी ही फिरली नकळे तिची, ही आपण म्हणविते जगतात संत, आता कळून चुकले नच त्यात अर्थ. स्वतःला मार संत संत म्हणते, पण आता कळलं की त्यात काही अर्थ नाही. दुसरा म्हणतो आपण जसे आहोत तशीच ती निघाली. सगळे मिळून त्या जनाच्या घरी आले. आता तिला रात्रभर भगवंतासोबत दळण दळत होती, ओव्या म्हणत होती, तिला झोप लागलेली. जने लाज वाटत नाही का ग? आम्हाला तर फार संतत्वाच्या ह्या गोष्टी शिकवते, नामस्मरणाचं महत्व शिकवते, आणि स्वतः भगवंताचे दागिने चोरलेस? काय काय म्हणते बडवे बुवा तुम्ही? मी नाही चोरली,
मी काही चोल, हे काय आहेत म्हणून टोपलं बाजूला केलं तर लखलख लखलख चमकणारे ते हार आणि शेला दिसला. अहो आळ नका घालू मजवरी, म्याना केली विठूची चोरी. तोच होऊन येथे आला श्याम कन्हैया हरी, म्याना केली विठूची चोरी. तो स्वतःहून माझ्या घरी आला आणि मला म्हणे तुझ्या हातचं जेवायला दे. असं इतकी वर्ष आम्ही पूजा करतो, आमच्या घरी नाही आला आणि तुझ्या बरोबर मार दळण दळू लागला. अहो खरंच त्यानेच आपले दागिने. हे बघ जने, अशा प्रकारचा आरोप येणं हा अतिशय निंद्य आहे. म्हणून राजाकडे तुला नेण्यात येत आहे. राजाची जी आज्ञा असेल ते तुला शिक्षा ती भोगावी लागेल. ती म्हणाली बडवे बुवा मला कुठलीही शिक्षा द्या, पण हे मान्य करा, अगं तो दगड आहे. दगड कधी स्वतःहून मूर्तीतनं बाहेर येऊन तुझ्याकडे दळण दळायला येणार आहे का? अहो तुम्ही मला काहीही बोला, वाटेल तसं बोला, पण भगवंताला दगड म्हणू नका. तुम्हीच जर असं म्हणू लागलात तर उद्या तुमच्यासारखं सगळा समाज वागणार आहे. तुम्ही पुजारी आहात, निदान तुम्ही तरी त्याला दगड म्हणू नका. माझ्या महाराज गुरु महाराजांच्या हातचं दूध तो प्यायलंय आणि तुम्ही त्याला दगड म्हणता. कबीराच्या घरी त्यांना शेले विणलेत, या सगळ्या कथा तुमच्याच मुखातनं मी ऐकल्या आहेत. जने तत्वज्ञान पुरे झालं, आता चोरी उघडकीस यायला नको म्हणून आम्हाला मार गोष्टी शिकवतेस, चल राजाकडे. आणि म्हणून राजानं अशा प्रकारचा आरोप अतिशय निंद्य आहे आणि लोकांना त्याच्याबद्दल जरब बसली पाहिजे म्हणून जनाबाईची धिंड काढून तिला सुळावर चढवण्याची शिक्षा सुनावली. रक्तपुष्पमाळांनी राजाज्ञेने जनी ससवियले, सिंदूर भाळी चर्चून सुळी द्यावासी भीमा तटानेले. गाढवावरनं तिची धिंड काढली, लाल फुलं घातली अंगावर, त्याचा हार घातला आणि भीमेच्या तटावर सगळ्याच गावाला गोळा करून तिला सुळी द्यायची असा सोहळा तिथे आयोजित केला. भगवंता अरे तू तरी प्रकट हो आणि यांना सांग की तू दगड नाहीस म्हणून. जनाबाई भगवंताची विनवणी करते, मला शिक्षा द्या पण देवाला दगड म्हणू नका, एवढंच तिचं म्हणणं होतं. आणि देव काही प्रेमानं ऐकत नाही म्हणून तिनं शिव्यांची लाखोली व्हायला सुरुवात केली. तू मेल्या कपटी खरा, तू मेल्या कपटी खरा, बळे बळेस आला घरा रे, बळे बळेस आला घरा. गोड गोडशा बोलून थापा, गोड गोडशा देऊन थापा, केला जन्माचा मातेरा रे. मी तुझ्या घरी आली होती, मी तुझ्या देवळात आली होती तुला बोलवायला, माझ्यासोबत दळण दळायला ये म्हणून. अरे मला कळलं तू आहेच कपटी. गोड 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 बोलला माझ्याशी, दळण दळू लागलास. हा मी बोलावलं होतंस, मला काही दळण दळणं जड नाही. तू स्वतःहून आलास आणि माझं सगळं नाव खराब केलंस. अरे तू आहेसच चोरटा. मज केलेस आपुल्या परी रे. गोकुळात माखन चोरायचा, लोणी चोरायचा आणि स्वतःसारखाच माझ्यावर चोरीचा आणलास होय. आता आम्हाला कळलं की तुझ्या संगतीत राहणं काही बरं नाही. हा बरं झालं कळलं, तुझी संगत अजिबात बरी नाही. अशा 4 शिव्या दिल्यानंतर मग भगवंताला बरं वाटलं. कारण गोडगोड गोडगोड स्तुती करणारे तर सगळेच आहेत. आपल्याला सुद्धा रोज गोडगोड गोडगोड जेवायला दिलं तर कंटाळा येतो. कधीतरी मिरचीचा ठेचा, थोडंसं लोणचं, चव यायला बरं वाटतं. जनीला सुळावर उभं केलं, सगळं गाव बघतंय. जनी म्हणते बरं झालं, जे झालं ते झालं. हा देह आज आहे उद्या नाही, पण आता या सगळ्या लोकांना कळणार की तू दगड आहे, तुझं नाव खराब होणार. आणि सुळावर चढवल्या बरोबर जनी चढविता सुळी, सुळ तिथे निमाला पहा. रमा रमण राघवा तव कृती अगम्याधमा, कदान निज दासते भुलविसी प्रभो संकटी.
तुला नमन हे असो तव निवास भीमातटी, पंढरीनाथ भगवान की. जनेचा नुसता स्पर्श झाल्याबरोबर तो सूळ वितळला, यात काहीच आश्चर्य नाही. आश्चर्य पुढे. आता हे सगळं दृश्य बघितल्याबरोबर राजाला जनाबाईंचं महत्व कळलं. आपण जिला इतकं हीन दर्जाची वागणूक दिली, ती भगवंताची इतकी शुद्ध भक्त आहे. मग आता काय करायचं? पूजेचं ताट केलं, सुंदर साड्या ठेवल्यात आणि सुंदर अलंकार ठेवलेत. कारण हिला जर आपण असंतुष्ट ठेवलं तर आपल्या राज्यावर भगवंताची अवकृपा होईल. म्हणून पूजेचं थाट जनाबाईंसमोर. नको मज साडी नसे मीरे उघडी, नको मज साडी नसे मीरे उघडी, भक्तीची पैठणी नेसून बसले, राजा भवी मन विटले. मला ही तुझी पैठणी नको. भक्तीची पैठणी मी नेसल्यानंतर या तुझ्या पैठण्यांचं मला काय घेणं देणं. वैराग्याची अंगात चोळी, आणि माझ्या अंगावर अलंकार कुठले? केशव माधव नग हे मी लिहाले. मी पण जाळूनी काजळ केले, ज्या योगे हे जग हरिरूप दिसले. या सगळ्या दागिन्यांच्या मला मी पलीकडे गेले, तुझे हे दागिने नको. आता हे ऐकल्यावर राजाला असं वाटलं, बाई आणि पैठणीला नाही म्हणते. नहीं तो बायका दुकानात गेल्यावर इस साडी में दूसरा पॅटर्न दिखाओ, इस पॅटर्न में दूसरा कलर दिखाओ, हेच चाललं असतं. कदाचित हिला हा रंग आवडला नसेल म्हणून त्यानं दुसऱ्या रंगाची साडी पुढे केल्यानंतर, जने हा रंग आवडतोय का बघ राजा. अरे मनुष्य हा आहार निद्रा भय आणि मैथून करण्याकरता जन्माला आलेला नाही. त्याला एकच रंग आवडावा, तो म्हणजे पांडुरंग. या बाह्य रंगांमध्ये काहीही अर्थ नाही. आणि सगळे रंग जेव्हा एकत्र होतात तेव्हा हा माझा श्याम सुंदर तयार होतो. रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग, अवघा
भगवान की. जने, भगवंत तुझ्यासाठी कधीही प्रकट होतो, तुझ्यासोबत दळू लागतो. आम्हालाही हा योग येईल का ग? कधी भगवंत आमच्या एवढे जवळ येतील का ग? राजा, तो आपल्या अंतःकरणात आहेच, परमात्म्याच्या रूपानं. मग त्याचं बोलणं आम्हाला कधी ऐकू येईल? जेव्हा आपली बडबड कमी होईल तेव्हा. तेच पूर्वरंगाच्या पद्यात आमचे संतश्रेष्ठ दासगणू महाराज सांगून गेले आहेत की नरत्व जे प्राप्त झालंय, जो नरदेह प्राप्त झालाय, त्याचं खरं साफल्य हे भगवंताला आपलंसं करण्यात आहे. आजची सेवा मोहिनी राजाच्या चरणी समर्पित केलेली आहे. उद्याच्या सेवेला अजून गर्दी करा, कारण उद्या दुसरा आणि शेवटचा कीर्तनाचा प्रसंग आहे. आज इथे थांबते. तुम्हा सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला प्रणाम करते आणि मोहिनी राजाच्या चरणी ही सेवा समर्पित करते. हेची दान दे गा देवा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व. नलगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला देवा. आता करुनी आरती चक्र पाणी ओवाळती. आज पूर्ण नवस धन्य काळ हा दिवस. तुम्हा पहा हो सकाळा तुम्ही पुण्यवंत काळ. तुका वाजवी तो टाळी उभा ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरु राणा, माझ्या सावळ्या राणा. पाचाही तत्वांच्या ज्योतीला दिल्या जाणा. निराकार वस्तू कैसी आकाराली, कैसी आकाराली. सर्व घटी व्यापक माझी सद्गुरु माऊली. 16 सांधे 72 कोठड्या काया रंजली, हरीने काया रंजली. नवखडक्यांचा जोड मूर्ती वैसविली. सप्तही सागराचा वेढा कैसा घातला, वेढा कैसा घातला. तुका म्हणे बाप माझा कैवारू आला. ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरु राणा, माझ्या सावळ्या राणा. पाचाही तत्वाच्या ज्योतीला दिल्या जाणा. घालीन लोटांगण आनंद पूजन भावे वाळीन म्हणेन. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा. त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्व. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा स्वभावात् नियतं सकलं परस्मै नारायणाय. अच्युतं केशवं रामनारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्र. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय. देवर्षी नारद महाराज की जय. श्री मोहिनी राज भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवा. जय जय रघुवीर समर्थ.